आता आम्ही गणपतीपुळे जात आहेत आणि इथं भांडणं झालेली आहेत आमची. इकडनं जायचं म्हणतो, इकडे काय इकडनं जायचं म्हणतो, इकडे काय आपल्या म्हणजे कुठलं माहिती आहे काय तो चौक आहे बघ कोकणनगरच्या पुढे स्टँड पुढं हे सर्वात 4 बस्ती नाका म्हणतात बघ त्या ह्या साईडला कोकणनगर क्रॉस आणि केलं की ऋषी. ऋषी येते बघ. आणि हा ऋषीला काय साईड आणि रघुदादाने आमच्या जातोय गणपतीपुळ्याला. तुला दाखवतो गणपतीपुळ्यात पोचल्यानंतर. ऋषीदादा लय कंटाळले आहेत, त्यांना झोप आली होती आणि आलेल्या कोकणातल्या जुन्या काळातले घर आपले घर अशीच आहे. तर आलेलो आम्ही आता गणपतीपुळ्याला. जातो आता मंदिराकडे आम्ही निघालेलो. आम्ही आता चाललो आहे श्री गणेश मंदिराकडे. बोल अंड्या माग. चला आता आम्ही अर्ध्या वाटेत आलेलो आहे. ही अंड्या बिस्लरी घे. हे रघु बसलं रे पैसे काढा बोल. तुम्ही कोकणातली कोकणातलं देवस्थान म्हणजे जागृत देवस्थान म्हणजे गणपतीपुळे आणि बोल आता दिसते. लांब लागून कोकण ब्युटी कोकणातली कोकणातली सुंदरता तुम्ही आज पाहू शकता. पर्यटक लांब लांब हा. आलेली दिसत असतील तुम्हाला. 12 पर्यटकांची गर्दी असते. हे खूप जागृत देवस्थान आहे गणपतीपुळे हे. पुढच्या वर्षी आम्ही गाडी घेऊन येणार इथे डेमो आलो चालत आणि गर्दी आहे जाम मरणाची. आणि बीच दाखव. बीच गर्दी बघितली आहे. आता आम्ही ओटी बिटी घेतलेली आहे आणि देवळात जात आहे. आता आम्ही ओटी घेतलेली आहे, सगळे देवळात जाणार आहे. बोल. तर पाहू शकता एवढी आता गर्दी आम्हाला दिसत आहे आपल्याला. हे गणराजचे 2 मेन सदस्य ऋषिकेश कदम आणि आर्यन सांगले. तर बघू शकता आपण इथे पाहू शकता पाहू शकता गणपतीपुळे. औषधी मंदिर माहिती आहे का? तिथे पण असं तिथे पण गणपतीचं मंदिर आहे, तिथे पण असं मंदिर आहे. तर आता अंड्याने ऋषीला विचारलं होतं काय मागणार आहे आणि ऋषीने बोलला त्याला काय मागणार आहे ते. आणि आता अंड्या बोलतोय ते जे मागेल ते पुरं होत नाही. त्यामुळे आता ऋषी अक्षरशः तर पाहू शकता आपण दर्शन झालेलं आहे आमचं आता मस्तपैकी. रघुदादाला आमच्या फोटो काढायला सांगितलेले आहे सिनियर सिटीजननी. तर आज मंदिरात आल्यावर खूप प्रसन्न वाटते. तुम्ही पण एकदा या व्हिजिट करून जा गणपतीपुळे देवस्थान. आणि आता तुम्हाला मंदिराची मी हे समुद्र आहे. पाहू शकता समुद्र. देऊळ पहा. देवळात येऊन प्रसन्न वाटलं. आणि तर बघू शकता आपण गणपतीपुळे मंदिर ऋषी या ठिकाणी. सुंदर असं मंदिर आहे. कोरीव काम एकदम भाष्य केलेलं आहे. पॉझिटिव्ह अशी वाईब समुद्र किनाऱ्यालगतच असलेलं आहे मंदिर. अरे कडक बोलतो तरी रघु. इकडे गर्दी पाहू शकता. हो तुम्ही बघताय आपण हे प्रसादी भेटलेली आपल्या गणपती देवस्थानात. छान अशी चव खूप मस्त आहे प्रसादीची. तर ऋषी दुकानं फिरतोय. आता आम्ही आलोय बीचवर गणपतीपुळ्याच्या. दाखवतो आता इथे काय काय
गाडी 200 रुपये. मी नाही आहे किती रुपये 200 रुपये. दोघांना आहे ना दोघांना नाही एकाला विचार. किती सांगते आणि तिघं आम्ही बसू शकतो एका वेळी. मी येतच नाही, गाडी चालू येते मला. तू कोण बसणार काय कुठं बसणार वन साइड बस जाते वन साइड बस चल ना, वाढव की ना स्पीड. हेर काय सायरा. दादा भेटलेला आहे त्याला ब्लॉगमध्ये घेतला आम्ही आणि रोड न दाखवल्याबद्दल आता काय करू शकत नाही. आला तिथे गणपतीपुळेला तर या गाडीवर बसायचं. लाल कलरची गाडी आहे आणि हा दाखवला दादा आहे. चल उतर बस. ड्रिफ्ट मारू अशी ड्रिफ्ट मारू काय नाही एक मिनिट बस बसलास हो. चला चला. युट्यूबला ना कॅमेऱ्यात होईल. चल हॅलो वाढवण्यासाठी आर्यनने दादाला पण दिलेला आहे आपला चॅनल. किती रुपये पण भेटलेले आहे. शाबास दादा. दादा ना मला सबस्क्राईब केलेलं आहे. हा तुझं नाव सांग बघतो दादा आम्हाला. हे बघा लाल गाडी दिसेल इथे. हा हे बघा गणपतीपुळ्याला आलात. इकडे दाखव हा, बोल. जर गणपती बोलात तर ही गाडी बघून राईड करायची. आता आमच्या ओळखी झाल्या तर नाव सांग. महेंद्र शिंदे. महेंद्र शिंदे समजला. किंग वरतीवर टोपीवर लिहिलेलं आहे. थँक्यू. हा आणि हा महेंद्र दादा भाई बोलला. आणि या पण गाडीत बसा. हा मला पण हवे एकटच. मी बंद केला ब्लॉग. चल निळी गाडी अरे चांगले इकडे बघ. अरे चांगले राणे रघुनंदन. हे बोटीवाल्याला विचार किती रुपये घेतो. चला इथं तुझं त्याचं विचार ते विचार 30 रुपये काय 30 रुपये म्हणतो ऋषी. असेल 30 रुपये. तर मला पॅन्ट वर करू दे. पॅन्ट वर कर. तर त्या बोट याला विचारतो बोटमध्ये बसायचं आहे मला. हे बघा अशा पाठीमागे असे तुम्ही बोटी बघू शकता. बोट लागलेले आहेत. याला विचारतो दादा किती रे एका बोटीच्या बसलं एकाचा. कुठल्यावर बसायचं ड्रॅगनवर. हा ड्रॅगनवर 200 रुपये एकाची दादा. आणि स्टुडंटसाठी काय ऑफर आहे काय. तिघा आम्ही 150 तर खूपच महाग होत आहे. आम्ही तिघात 150 देणार आहे माणसं आणि एकाला 150. सॉरी ही डील आम्ही नाही करू शकत. मंदिर श्री गणेश मंदिर दिसत आहे आपल्याला. दादाला घे ना ते आपण.
ऋषी इथं आपली लाल करतोय. पैसे तर काढ नाही कहाँ से आते हैं? दादावर बोलायला बघत होता. दादा तुला काय आलं? त्यात बसूया एकदा. बरोबर येऊ शकत नाही आपण. ड्रॅगनवर आपण फुकट बसू शकतो या ठिकाणी. असं जर पैसे नसतील तर असं बंद झालेल्या ड्रॅगनवर येऊन बसायचं. आता आमचे फोटो काढून वगैरे झाले तिथे. माझ्याकडे एक चांगला तुझे चांगलेच काढले. कुठे दिसलेत ना चल ना बसूया. नाहीतर काय पैसे काय बसूया का 100 रुपये ठिकाण होते. ऋषी हा हो सर. किती रुपये एकाचे? एकाला 100. पचका झाला आमचा. एकाला 150 कसा. आता ते बसून आता तुम्हाला युट्यूब मध्ये घेतले मी. सीजनला 200 असतात. आता शिलागी मध्ये 100 रुपये. राऊंड मारताय. एवढा मोठा राऊंड बघणार 250 होता. 250 द्या. नका 300 द्या. 150 देतो बघा तिघांचे. 300 150 बघ विचार. 150 बघा 150. अरे पाडली तुझी. आणि देतो पैसे नंतर नाही रे. व्हिडिओ काढले काका. मी मत नाही. मी पाठी बसतो म्हणजे पडलो. आई धावलं हवं. मला जाऊ दे. हवं राक्षस काय करत नाही. नाही बस खाल्ले बस. तू मी पाठी बसणार आहे. तू बस. मधी नाही मी मध्ये आहे. फोटो काढ फोटो. चावला. हे पडलो. हे नको. अरे पडणार आहे पण. अरे मला तू पडणार आहे. अरे ब्लॉग सुरू आहे. चालू काय. हे बास सांग. अरे बास जाऊ दे. अरे काय जाऊ दे. पडणार आहे पण. मला वाटतं मी पडणार आहे 100%. उगत बसले. हे बास. अरे जाऊ दे. जा तिकडे. अरे काय बोलू. अरे ऋषीला पुढे बसवायला पाहिजे होती. अरे थांब पडी धरलं नाही तर. गोल बाद झाला का गावाला. जाऊ दे. अरे काय जाऊ दे. आई तो पडलो. नको बाबू पडशील. अरे बास. अरे अरे याला ये चित्तेगिरी पडणार आहे मी. गप जरा. इथं गाड वाटली आमची आणि तू काय सांगतोय. तुम्ही बघते लोक आमच्याकडून हसतायत. सगळे इकडे बघा हसतायत. मोबाईल पडशील. लिंबू सरबत प्यायला काकीचं दुकान आहे इथे गणपतीपुळ्याला. चंडिका इथे ज्यूस. काय घेतलंय. आजींकडनं आम्ही लिंबू सरबत घेत आहोत. हे बघा श्री चंडिका सरबत आणि गोळा सेंटर. आलं तर इथं सर्वांची अशी ट्रिप संपलेली आहे. संपली नाही अजून. आम्हाला तुम्हाला मी आरेवारेचं बीच दाखवणार आहे तिथे जाताना. तुम्हाला आता समुद्र किनारी दिसणार आहे मस्त वेगळी. चला पाहूया. हा व्ह्यू पहा. आरेवारेचा व्ह्यू एकदम पाचशामध्ये व्ह्यू आहे आणि मस्त व्ह्यू. ओ माय गॉड. हा व्ह्यू आहे. कट इथं काय आपण
आम्ही आता आरेवारे ब्रिजवर जातो. बोल. तर आता आम्ही आलो आहोत इकडे रत्नागिरी आणि गणपतीपुळे फिरून मस्तपैकी